अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांची प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संवाद साधता आहात? नमस्ते श्रोते हो. माझ्या यशाचं मागचं रहस्य माझे मार्गदर्शक माझे वडील नागेश सिंगन सर यांच्यामुळे मला समाजकार्यात काम करण्याची प्रेरणा मिळाली. माझी आई गीता सिंगन या एक गिरणी चालवायच्या मी लहान असताना. बरं बरं. पिठाची गिरणी चालवायच्या. माझे वडील हे शाळेत शिक्षक असून माझे नगरसेवक पण आहेत आणि ते लहान म्हणजे राजकारणात होते पहिल्यापासून. त्यांना समाजकारण्याची आवड होती. त्यांच्याकडे बघून मला समाजकारणाची आवड निर्माण झाली. मी शाळेत असल्यापासून या समाजकारणात आहे. त्यानंतर माझी बहीण थोरली बहीण जी प्राध्यापिका आहे आपल्या कवटेर प्रशालेत, सौ पूनम दळवे आणि भाऊजी राहुल दळवे ते पण प्राध्यापक आहेत दयानंद आसावाला. त्यानंतर माझी दुसरी बहीण जी ऍडव्होकेट आहे सोलापूर कोर्टात, सौ प्रज्ञा सावंत, आणि त्यांचे मिस्टर विनोद सावंत हे दयानंद आसावालाच प्राध्यापक आहेत. त्यानंतर माझी तिसरी बहीण पण ऍडव्होकेट आहे पद्मजा गायकवाड, आणि त्यांचे मिस्टर अभिजित गायकवाड हे सध्या जज आहेत इस्लामपूरला. यांच्याकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. नंतर माझी सौभाग्यवती म्हणजे माझी पत्नी सौ प्रियंका ही प्राथमिक शिक्षिका आहे गोपाळपूरला. तिच्याकडून ही समाजकारणाची मला खूप साथ मिळाली. या सर्वांच्या साथीमुळं आणि मी लहान असल्यापासून आमचे श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांचं काम बघत आलोय. आणि त्यानंतर आमचे आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्याकडून मला कामाची आणि समाजकार्याची प्रेरणा मिळाली. आपण समाजकार्यात काय करावे, कसे करावे, समाजकार्यात एक आदर्श समाजकारणी कसा असावा ही मला त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळाली. मी तेव्हापासून समाजकारणात सक्रिय आहे. त्यानंतर आता त्यांची येणारी जी पिढी आहे, जी त्यांची युवक पिढी आहे, पुढची पिढी त्यात रोहन मालक परिचारक असू द्या किंवा ऋषिकेश मालक परिचारक असू द्या, प्रणव मालक परिचारक असू द्या, हे सुद्धा समाजकारणात स्वतःला झोकून देतात. त्यांच्याकडे बघून सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते आणि हे कार्य मी करत आलो आहे. या सर्वांचा मला हे मिळालं आहे. त्यामुळे मी समाजकारणात आज सक्रिय आहे. घरातून मिळालेले संस्कार आणि त्या संस्काराबरोबरच पंढरपूर येथील परिचारक घराण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम, सकारात्मक परिणाम, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे यांचं सामाजिक सेवेमध्ये आजपर्यंतचे योगदान आहे.